हिरव्या मुगाची सुकी भाजी बनवणार आहोत। तर हिरव्या मुगाची ना चटपटीत सुकी भाजी बनवण्यासाठी 1 वाटी हिरवा मूग रात्री भिजवला होता। आता सकाळी मूग जो आहे तो थोडं पाणी घालून व्यवस्थित शिजवून घेतलाय, चांगला शिजला गेलाय। आता फोडणी बनवून घेऊ। फोडणीसाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलंय। तेल थोडं गरम झालं म्हणजे यामध्ये मोहरी अर्धा चमचा, जिरा अर्धा चमचा, हिंग थोडासा आणि कढीपत्ता ताजा असेल तर घालायचा आहे। सोबतच 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय। कांदा घातला। आता लसूण 7 ते 8 पाकळ्या ठेचून घेतल्यात। कांदा, लसूण, टोमॅटो कोणतेही कडधान्य रेसिपी करताना नक्की वापरायचं आहे। यामुळे भाजी ना मसाले थोडे कमी असले तरी चालेल, तरीसुद्धा कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर यामुळे ना भाजीला खूप छान चव येते। 3 ते 4 मिनटं कांदा टोमॅटो परतवून घेतला आहे। आता यामध्ये मसाले घालू। मसाल्यांमध्ये या ठिकाणी मी घेतले साठवणीचं लाल तिखट 1 मोठा चमचा, हळद अर्धा चमचा आणि मीठ अर्धा चमचा। साठवणीचं लाल तिखट नसेल ना तर बाकीचे मसाले वापरायचे आहेत। गरम मसाला, गोडा मसाला किंवा कांदा लसूण मसाला, धनेपूड, जिरेपूड जे मसाले असतील ते थोडे घालून घ्यायचेत। जिरेपूड अर्धा चमचा आणि धनेपूड अर्धा चमचा घातलं आहे मी। आता ही भाजी ना आपण असं वाटण थोडंसं घालून रस्सा भाजी बनवू शकतो, पण आज या ठिकाणी मी थोडी सुकी भाजी बनवत आहे। यासाठी वाटण न घालता आता या फोडणीमध्येच मूग जे आहे ते घालून घेते आणि परतवून घेते। तर शेवटी ना थोडासा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, हा घालू आणि व्यवस्थित भाजी मिक्स करून घेऊ। यामुळे ही भाजी मस्त अशी सुकी बनली जाते आणि अगदी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते। आता शेवटी ना झाकण ठेवून ही भाजी 5 मिनटं मंद आचेवर वाफवून घेऊ। यामुळे या भाजीला ना मस्त असं तेल सुटलं जातं आणि सुकी अगदी चटपटीत अशी भाजी बनून तयार होते। तर ही साधी सोपी रेसिपी मुगाची भाजी ना एकदा नक्की बनवून पहा। तर याच पद्धतीने आपण ना अख्खा मसूर, चवळीची भाजी किंवा वेगवेगळे जे आपले कडधान्य डाळी असतात ना त्यासुद्धा भाज्या अशा सुक्या पद्धतीने बनवू शकतो। तर रात्री मूग भिजवून ठेवले ना की सकाळच्या घाईमध्ये डब्यांसाठी फोडणी बनवून मस्त अशी आपली चटपटीत भाजी अगदी 5 मिनटात बनवून तयार होते। तर या पद्धतीने चटपटीत होणारी मुगाची सुकी भाजी रेसिपी एकदा नक्की बनवून पहा। अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सुजाता किचन मेनू या आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। सोबत समोरील ना बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशा येणाऱ्या साध्या सोप्या रेसिपी त्यांची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल। तर तुम्हाला ही भाजी आवडते का नक्की कमेंटमध्ये सांगा। तर पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपीसोबत। रेसिपी आवडली तर मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा। पुन्हा भेटू। धन्यवाद।